वैभव लक्ष्मी माता की जय. तर मस्त छान असा शुक्रवार आहे आज आणि बघू शकताय तुम्ही माझी धावपळ. तर उपवास आहे, 11वा शुक्रवार आणि उजवायचा आहे तो. तर त्यासाठी बघा शुक्रवार उजवायला खिरीचाच प्रसाद असतो जास्त करून. तर आता बघा मी तांदळाची खीर बनवणार आहे. हे तांदूळ काढलं, कोलम तांदूळच घेतलेला आहे, एक वाटीभर घेतलेला आहे तांदूळ. आणि छान असा बघा मी छोट्याशा कुकरमध्ये शिजवून घेतला आहे. थोडंसं पाणी जास्त घालून मऊ असा भात शिजवून घेतला आहे त्याचा. कारण खिरीमध्ये डायरेक्ट तांदूळ शिजवत घालण्यापेक्षा हे असं बरं पडतं. ट्रिक ही छान आहे आणि एक 10 मिनिटात आपली खीर तयार होते. तर हे बघा तांदूळ ह्यात घातलं, मीठ टाकून लागलीच घातलेलं आहे. आणि हे बघा मऊ असा भात आपला शिजलेला आहे. मुरत घालण्याची झंझट नाही, परत बारीक करण्याची झंझट नाही, छान असा भात शिजतो. आणि हे बघा सगळे मसाले घेतलेले आहेत, भात शिजलेला आहे तो त्या बाउलमध्ये काढून घेतला आहे. पेढे घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूटमध्ये काजू, बदाम, चारोळ्या आणि खारीकचे तुकडे आहेत आणि सुक्या खोबऱ्याचे काप आहेत पातळ. हे सगळं छान असं तुपामध्ये भाजून घेतलं आहे बघा. आणि नंतर जे सगळं भाजलेलं आहे ते एका छोट्या वाटीमध्ये थोडंसं काढून घेतलेलं आहे, कारण खिरीत आपल्याला वरती घालायला लागणार आहे म्हणून. आणि हे बघा ही चारोळ्या आणि खोबरं नंतर टाकलेलं आहे, कारण लगेचच करपतं म्हणून. आणि छान असं परतून घेतलं तुपामध्ये आणि खमंग असा सुंदर असा सुगंध येत होता सगळं भाजताना. आणि छान याच्यामध्ये सगळं भाजून घेतल्यावरती नंतर मग याच्यामध्येच मी दूध घातलेलं आहे. हे बघा थोडंसं वाटीमध्ये काढून घेतलं आणि नंतर या मिश्रणात, या मसाल्यामध्ये दूध घातलं. आणि नंतर दुधामध्ये हे बघू शकताय तुम्ही, दूध घातलं आणि परत हे थोडं दूध होतं ते संपल्यावरती लगेचच मी दुसरं घालून घेतलं. जेवढी खीर करायची आहे तेवढीच. आणि बघू मस्त अशी पांढरी शुभ्र अशी खीर होते तांदळाची. आणि हे बघा पेढे आहेत. तर खवा नसेल तर त्यावेळेला पेढे खूप छान टेस्टी लागते खीर. आणि बऱ्यापैकी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, कोजागिरी पौर्णिमेचं दूधही आटवायचं असतं, त्यातही मी पेढे घालते. आणि शेवयाच्या खिरीतही मला पेढे खूप आवडतात म्हणून मी घालते. आणि बघा 5 मिनिटे झाकण लावून ठेवलं. दुधाला छान अशी उकळी आल्यावरती मग मी भात जो शिजलेला आहे तो घालून घेतला. आणि भात घालून घेतल्यावरती नंतर बघा त्याच्यामध्ये साखर घातली. साखर तुमच्या आवडीनुसार, गोड तुम्हाला जितकं हवं त्यानुसार तुम्ही साखर घालू शकताय. तर 1 वाटी मी साखर घातलेली आहे. आणि नंतर थोडीशी साखर, वेलची आणि जायफळ मिक्स करून मिक्सरला बारीक केलेली पावडर आहे तीही घालून घेतली. 1-2 चमचे घालून घेतली पावडर बघा. आणि पेढे जे आपण बारीक केलेले आहेत ते पेढेही घालून घेतले आणि छान असं ढवळून घेतली खीर. आणि नंतर झाकण लावून मंद गॅस करून ठेवला. आणि तोपर्यंत म्हटलं आपली खीर शिजेपर्यंत देवपूजा मांडून घ्यावी. तर आज शुक्रवारची वैभव लक्ष्मीची पूजा जी आहे ती मांडून घेतली आणि मग मी तयार झाले लगेचच. आणि हे बघा खीर झाकण लावून ठेवली गॅस कमी करून. आणि मग मी तयार होऊन आलेले आहे. आणि ही बघू शकताय मस्त अशी टेस्टी रबडीदार अशी मलाईदार खीर झालेली आहे, पांढरी शुभ्र. आणि पेढ्याने थोडासा रंग चेंज झालेला आहे, पण टेस्टी 1 नंबर. तर बऱ्यापैकी खिरीमध्ये पेढे वापरत जा, कारण पेढ्यामुळे खूपच खरंच छान टेस्ट लागते. म्हणजे एक पेढा खाल्ल्याचा फील येतो. तर ही अशा पद्धतीची ही आपली खीर आहे. आणि छान अशी मी तयार होऊन आलेली आहे बघा. आणि आपली खीर ही तयार आहे. तर ही बघू शकताय मस्त टेस्टी अशी रबडीदार घट्ट अशी खीर झालेली आहे. तर आता मुलीही आलेल्या आहेत. 7 मुली म्हणजेच 7 लक्ष्मीची रूपं आहेत त्या. तर कुमारिका, 7 कुमारिकांना मी बोलवलेलं आहे. आणि त्यांच्यासाठी बघा ही खीर काढून ठेवली वाटीमध्ये. आणि देवाजवळ ही नैवेद्य ठेवला पूजेजवळ. आणि हे बघा छान असं त्याच्यामध्ये जो सुकामेवा आपला भाजलेला होता तो घालून घेतला. आणि हे बघू शकताय माझी पूजा. तर हे छान आहे असं माझ्या मोठ्या नंदूबाईने मला दिलेलं आहे मुंबईहून. आणि आज त्याचा योग आलेला आहे. तर छान सजवलेलं आहे. आणि आपलं भोळी भक्ती म्हणून बघा हे पट्ट्या आहेत केसात घालायचे,
छोटे छोटे कानातले आहे, केळी, फुलं आणि एक प्रति पुस्तकाची. तर ह्या अशा पद्धतीची माझी पूजा झालेली आहे. आणि या बघा माझ्या 7 कुमारिका म्हणजेच माझ्या 7 लक्ष्मी. तर त्यांना भेटवस्तू दिली आणि नमस्कार केला सगळ्यांना. तर तुम्हाला ही माझी वैभव लक्ष्मीची पूजा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ स्किप न करता पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका आणि कुठून पाहताय हा व्हिडिओ हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि वैभव लक्ष्मीची पूजा तुमची कशी असते हेही मला सांगा. आणि हे बघा आपली साध्या पद्धतीचीच आहे. आणि वैभव लक्ष्मी व्रत हे कधीच वाया जात नाही. केलेलं ह्याचं फळ आहे ते मिळतंच म्हणजे मिळतं. तर या अशी मनोभावे फक्त ही आपली पूजा करावी लागते. तर आवडली का नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.